हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलने. मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप मजेतच असणार. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील नवनवीन कटिंग्स, नवनवीन रोपं लावण्याचा आनंद देखील घेत असणार. मंडळी, फुलं पाहिलं की मनाला प्रसन्न वाटतं. अनेक जण गार्डनमध्ये बाल्कनीत मोगऱ्याचं रोप लावतात. मोगऱ्याच्या सुगंधाने संपूर्ण घरात चांगले आणि फ्रेश असं वातावरण राहत असतं. हे आहे पर्सलेन, किंवा याला आपण ऑफिस टाइम किंवा 9 o'clock देखील म्हणत असतो. या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला होता. आणि फेब्रुवारी महिन्यात याच्यावर काम केल्यानंतर अवघ्या 8च दिवसामध्ये यावर भरभरून अशी फुलं येत आहेत. म्हणजे रोजच यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये फुलं यायला सुरुवात झालेली आहे. सो मंडळी, आजचा आपला विषय हा मोगरा रिगार्डिंगचा आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. सो मंडळी, लास्ट 15 days अगो मी तुमच्याशी एक मोगरा रिगार्डिंगचा व्हिडिओ शेअर केलेला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये मी मोगऱ्याची कटिंग कशी करावी हे शेअर केलेलं होतं. 15 दिवसानंतर तुम्ही पाहू शकतात की मोगऱ्याच्या रोपावर भरपूर असे नवीन ब्रांचेस आलेल्या होत्या आणि काही ठिकाणी तर कळ्या देखील तयार व्हायला सुरुवात झालेली होती. सो मंडळी, अजूनही जर तुमच्या मोगऱ्याच्या रोपामध्ये वाढ दिसत नसेल किंवा त्याची वाढ खुंटलेली असेल, नवीन ग्रोथ दिसत नसेल, तर तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्की चेकआउट करा, जेणेकरून येणारा पुढचा सीझन तुमचा मोगऱ्याचा भरभरून फुलं द्यायला तयार होईल. मंडळी, लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलेली होती. त्यानंतर त्याच्यावर खत देखील देऊन घेतलेलं होतं. आता देखील ज्या काही अशा दांड्या होत्या की त्या पूर्णपणे कोरड्या झालेल्या होत्या, त्या देखील मी आता काढून घेत होती. सो मंडळी, अशा प्रकारे कोरड्या झालेल्या दांड्या किंवा वाळलेली सुकलेली पानं जी काही असतात ती आपल्याला वेळोवेळी झाडावरून काढून घ्यायला हवी. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी मोगऱ्यावर कळ्या तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी महिना आता संपत आलेला आहे आणि आता उन्हाचा तडाखा देखील वाढणार आहे. जसं तापमान हे 30 डिग्रीच्या वर जायला सुरुवात होईल तसं मोगऱ्यामध्ये कळ्या देखील तयार व्हायला सुरुवात होऊन जात असते. मंडळी, मोगऱ्याच्या सुगंधाने संपूर्ण घरात चांगले वातावरण राहत असते आणि त्याने प्रसन्न देखील वाटत असते. तसंच या झाडामुळे स्ट्रेस देखील कमी होत असतो. मोगऱ्याचे रोप व्यवस्थित वाढत नाही अशी अनेकांची तक्रार असते. मोगऱ्याच्या रोपाला फुलं येत नसतील तर त्याची आपण हार्ड प्रूनिंग किंवा सॉफ्ट प्रूनिंग करायला हवी. 15 दिवसांच्या अंतरावर माती ही वर खाली नक्की करा. मोगऱ्याचे रोप हे काही वेळ उन्हामध्ये मात्र नक्कीच ठेवायला हवे. सो अशा प्रकारे तुम्ही हलक्या हाताने याची प्रूनिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर माती देखील वर खाली करून घ्यायची आहे. मंडळी, आज मी तुमच्याशी पुन्हा कळ्या भरभरून तयार होण्यासाठी एक होममेड फर्टिलायझर शेअर करणार आहे. सो त्यासाठी आपण कुठकुठल्या साहित्याचा वापर करणार आहे ते देखील आता जाणून घेऊया. मंडळी, अजूनही जर तुमच्या मोगऱ्याच्या रोपावर कळ्या तयार होण्यास सुरुवात झाली नसेल किंवा त्यामध्ये कुठलीही प्रकारची नवीन ग्रोथ दिसत नसेल तर तुम्ही मात्र त्याची एकदा सॉफ्ट प्रूनिंग नक्की करून घ्या. ज्या दिवशी तुम्ही झाडाच्या दांडीवर किंवा स्टेमवर काम करत असणार त्या दिवशी मात्र रूटवर काम करू नका. कारण की जर एकाच दिवशी आपण झाडाच्या फांदीवर आणि रूट्सवर काम केलं तर त्याने झाड हे शॉकमध्ये जात असतं आणि झाडाची वाढ मात्र त्याच ठिकाणी खुंटत असते. म्हणून दोघांचं काम करण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 दिवसांचा अंतर मात्र नक्की ठेवावं. सो अशा प्रकारे या ठिकाणी ज्या फांद्यांवर नवीन ब्रांच येणारच नाही आहे किंवा त्याची वाढ पुढे होणार नाही आहे अशा फांद्या मी त्या ठिकाणाहून काढून घेत आहे, किंवा ज्या काही सुकलेल्या फांद्या आहेत त्या देखील मी या ठिकाणी काढून घेत आहे, जेणेकरून पुन्हा नवीन ब्रांचेस या ठिकाणी तयार होतील. सो मंडळी, आपण आज जे काही खत या झाडाला देणार आहोत त्यामध्ये सर्व प्रकारचे जे काही पोषक घटक आहेत ते मात्र मोगऱ्याला मिळणार आहे आणि त्यातून पुन्हा भरभरून अशा कळ्या तयार व्हायला मदत होणार आहे. मंडळी, मोगऱ्याच्या रोपाला वर्षातून 3 ते 4 वेळा खत घातल्याने त्याची वाढ ही छान प्रकारे होत असते. मोगऱ्याच्या फुलांची भरपूर वाढ होण्यासाठी फॉस्फरस रिच फर्टिलायझर यासाठी आवश्यक असते. पांढऱ्या फुलांच्या रोपांसाठी कॅल्शियमची जास्त आवश्यकता असते. त्यासाठी आपण त्यांना बोन मिल हे देखील उत्तम फर्टिलायझर आहे, त्याचा देखील वापर करू शकतो. ऑनलाईन किंवा एखाद्या नर्सरीमध्ये तुम्हाला बोन मिल देखील इझिली अवेलेबल होऊन जाईल. खत देण्याआधी सर्वात प्रथम कुंडीतली जी माती आहे ती वर खाली उकरून घ्या. त्यानंतर आपण या ठिकाणी सर्वात पहिला घटक घेतलेला आहे तो म्हणजे चहा पावडर.
मंडळी, या ठिकाणी मी फ्रेश अशी चहा पावडर घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही वापरलेली चहा पावडर देखील घेऊ शकता, मात्र तिला स्वच्छ अशी धुवून वाळून मगच तिचा वापर करा. या ठिकाणी चहा पावडरमध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते, जे झाडांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. तसेच चहाच्या पानांमध्ये टॅनिक ऍसिड देखील असते. चहा पावडर नंतर या ठिकाणी आपण दुसरा घटक घेत आहोत, ते म्हणजे डीएपी फर्टिलायझर. डीएपी फर्टिलायझर हे झाडाची पूर्ण क्षमता करण्यासाठी पोषक असं घटक आहे. हे उच्च गुणवत्तेचे स्लो रिलीज ग्रॅन्युल असं खत आहे. विशेषतः झाडांना आवश्यक असे पोषक घटक, त्यानंतर निरोगी वाढ आणि मुबलक अशा फुलांची वाढ होण्यासाठी झाडाला आपण हे देत असतो. डीएपी म्हणजेच काय, तर डाय अमोनियम फॉस्फेट. याचा वापर देखील आपण या ठिकाणी किती आणि कसा करणार आहोत ते देखील जाणून घेऊया. मंडळी, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे घटक आहे ते म्हणजे कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण या ठिकाणी खडूचा वापर करणार आहोत. पांढऱ्या फुलांच्या रोपांसाठी कॅल्शियमची जास्त आवश्यकता असते. यासाठी आपण बोनमील देखील वापर करू शकतो. त्यात देखील आपण फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखी पोषक तत्व असतात. किंवा जर तुम्ही अंडी खात असणार तर अंड्याच्या सालीमध्ये देखील भरपूर असं कॅल्शियम असतं. अंड्याची साल सुकवून घ्या, नंतर त्याची बारीक पावडर दरून 2 चमचे तुम्ही ते देखील रोपाला महिन्यातून 1 वेळेस देऊ शकता. त्याने देखील कॅल्शियमयुक्त खत हे तयार होणार आहे. आणि जर तुम्ही अंडी खात नसणार तर तुम्ही अशा प्रकारे 2 रुपयाचा खडूचा वापर करू शकता आणि याने देखील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी चहा पावडर म्हणजे नायट्रोजन, डीएपी म्हणजे फॉस्फरस आणि खडूमध्ये आपण कॅल्शियम असे तिन्ही घटक झाडाला देऊन घेणार आहोत. चला तर मग किती प्रमाणात कुठल्या गोष्टीचा कसा वापर करावा ते आता आपण पाहून घेऊया. मंडळी, या ठिकाणी 10 ते 12 इंचच्या कुंडीसाठी मी 2 चमचे चहा पावडर आणि 10 ते 15 दाणे डीएपीची घेऊन घेणार होती. जर तुमची 6 ते 10 इंचची कुंडी असेल आणि रोप देखील छोटे असेल तर तुम्ही फक्त 5 ते 10 दाणे डीएपीची घ्या. त्यानंतर डीएपी खत हे निरोगी आणि रूट स्ट्रॉंग बनविण्याचं काम करत असतं. तसंच याने प्लांटचा बेस देखील स्ट्रॉंग होत असतो आणि नवीन पाने आणि नवीन अंकुरांची वाढ होण्यासाठी देखील डीएपीची मदत होत असते. जर तुमचं झाड लहान असेल तर त्याचा अगदी कमी वापर करावा. त्यानंतर या ठिकाणी मी जे 2 खडू घेतलेले होते त्याचा असा पावडर फॉर्म मध्ये मी पावडर तयार करून घेतलेलं होतं. सो या ठिकाणी मी 2 चमचे हे पावडर खडूचं घेऊन घेतलेलं होतं. सो खडूच्या पावडरमध्ये कॅल्शियम भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असतं. जर तुम्हाला अशा पावडर फॉर्म मध्ये याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही त्याला जाडसर असे तुकडे करून देखील मातीमध्ये मिक्स करून ठेवू शकता आणि जर अशा प्रकारे थेट पावडर फॉर्म मध्ये देखील अशा प्रकारे त्याचा वापर करू शकता. त्यानंतर हे तिन्ही जे घटक आहे ते एक व्यवस्थित प्रकारे एकजीव करून घेणार होती आणि कुंडीतील माती कडेने उकरून घेऊन त्यानंतर हे खत मी कुंडीमध्ये देऊन घेणार होते. सो मंडळी, या ठिकाणी नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियम असे तिन्ही प्रकारचे जे काही घटक होते ज्याने कळ्या तयार होण्यास झाडाला मदत होत असते ते सर्व पोषक घटक आपण या ठिकाणी देऊन घेणार होतो. मंडळी, ज्यावेळेस आपल्याला पावडर फॉर्म मधलं किंवा सॉलिड फॉर्म मधलं फर्टिलायझर झाडाला द्यायचं असतं तर झाडाला 1 ते 2 दिवस मात्र पाणी देऊ नका, जेणेकरून त्याची माती ही कोरडी राहील आणि आपण जे काही फर्टिलायझर झाडाला देणार आहोत ते व्यवस्थित प्रकारे मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे मिसळून जाईल. त्यानंतर जर झाडाची माती ओली, चिकट आणि घट्ट झालेली असेल तर अशा पावडर फॉर्म मधलं जे काही फर्टिलायझर आहे ते व्यवस्थित प्रकारे देता येत नाही आणि ते झाडाच्या शेवटच्या मुळांपर्यंत देखील पोहोचत नसतं. सो मंडळी, तुमच्या देखील मोगऱ्याच्या झाडाला भरभरून फुलं यावे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही बाजारातलं किंवा विकतचं खत आणण्याची गरज नाही. असं अगदी स्वस्तात मस्त आणि घरातल्या वस्तूंपासून आपण अगदी कमी खर्चामध्ये हे खत तयार करू शकतो आणि याचा रिझल्ट जो काही येईल तो देखील मात्र मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. मोगऱ्याच्या झाडावर ज्यावेळेस फेब्रुवारी महिना स्टार्ट झालेला होता त्यावेळेस मी जी काही कटिंग केलेली होती त्यानंतर मोगऱ्यामध्ये आलेली जी काही नवीन ग्रोथ आहे ती तुम्हाला आता झाडावर दिसत आहे आणि अजून 8 ते 10 दिवसामध्ये मात्र मोगऱ्यावर येणारा फुलांचा बहार देखील मी तुमच्याशी मात्र नक्की शेअर करणार आहे. सो मंडळी, लास्टचा जो व्हिडिओ आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा एंड स्क्रीनला देखील नक्की शेअर करणार
करणार आहे तो व्हिडिओ देखील बघा आणि त्यामध्ये ज्या काही टिप्स मी काही शेअर केलेल्या आहेत त्या देखील मात्र नक्की फॉलो करा. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी मी झाडाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियमची जी काही कमतरता होती ती संपूर्ण भरून काढण्यासाठी तयार केलेलं होममेड जे काही फर्टिलायझर होतं ते देऊन मंडळी, वेळोवेळी आणि सीझन नुसार जर आपण झाडांवर काम केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला सांगण्यापेक्षा दिसतच असतो. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की मोगऱ्याला आता कळ्यांचा बहर यायला देखील सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी फर्टिलायझर देऊन झालेलं होतं आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता झाडाला पाणी देऊन द्यायचं आहे. जोपर्यंत ड्रेनेज होलमधून पाणी बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला झाडाला पाणी देऊन घ्यायचं होतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची टिप, उन्हाळा सुरू झालेला आहे. सो जी काही फुलझाडं असतात ज्यामध्ये जास्वंदी असो, मोगरा असो, गुलाब असो, गोकर्णी असो किंवा कुठलंही फुलझाड असो, सो त्या फुलझाडांना दिवसातून एक वेळेस पाण्याचा फवारा मात्र नक्की करा. मग तो तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. दिवसातून एक वेळेस झाडांची अंघोळ ही मात्र घालायला हवी. त्याने काय होतं की ज्यावेळेस तुम्ही फांद्यांची कटिंग करतात किंवा वाढलेल्या फांद्या कट करतात तर त्या ठिकाणाहून पुन्हा नवीन फांद्या येण्यासाठी मदत होत असते. म्हणजे जेवढी तुम्ही कटिंग करणार, जेवढ्या वेळेस त्याची छान प्रकारे झाडाची अंघोळ घालणार तेवढे नवीन ब्रांचेस येण्यास त्याला मदत होईल आणि जेवढ्या जास्त ब्रांचेस येतील तेवढे जास्त फुलं आणि कळ्या देखील यायला मदत होत असते. सो मंडळी, अशा छोट्या छोट्या टिप्स सहित आणि फर्टिलायझर सहित आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र अजिबात लिहायला विसरू नका. आणि सर्वात लास्ट म्हणजे की दिवसातला 3 ते 4 तासाचा सूर्यप्रकाश मात्र झाडाला नक्की द्या. त्याने कळ्या तयार व्हायला देखील मदत होत असते. सो मंडळी, आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि हो, कमेंट मात्र भरभरून करा. आणि अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून ऑल्सो ऑप्शन सिलेक्ट केल्याने येणारा पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. आजची जी काही मोगऱ्याच्या झाडावर केलेली कामं आहेत ती देखील मात्र तुम्ही तुमच्या मोगऱ्याच्या झाडावर करायला मात्र विसरू नका. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.